हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ओजल IAS। आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये NCERTची बॅच लॉन्च करतोय आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा त्यामध्ये भूगोल हा विषय, तर एक्झॅक्टली या विषयामधून NCERTमध्ये कसे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात सो ते आपण या सेशन्समध्ये डिस्कस करतोय। याआधी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघितलं असणार आहे, आपण 2017 पासून एका सिक्वेन्समध्ये पूर्ण हे सेशन्स घेतोय किंवा त्या पेपरमध्ये नेमके NCERT मधून कसे प्रश्न आले आणि आज आपण या सिक्वेन्समध्ये 2022चा जो पेपर होता MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 त्या पेपरमध्ये जिओग्राफी या विषयामधून NCERT मधून कसे प्रश्न आलेले होते हे आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत। तर आपण स्टार्ट करू। सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, देश किंवा क्षेत्र आणि दुसऱ्या बाजूला स्थलांतरित शेती आणि आपल्याला काय करायचं, जोड्या लावायच्यात, कंट्री/एरिया अँड ऑन अदर साइड शिफ्टिंग ॲग्रिकल्चर। म्हणजे आता वेगवेगळ्या भागामध्ये नावं वेगवेगळे आहेत, राईट। शिफ्टिंग ॲग्रिकल्चरला वेगवेगळे नावं आहेत, तर ते नेमके कोणते नाव आहेत? इंडिया, सेंट्रल अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेलं लाडांग, रोका, मिल्पा आणि झूम। आता याचा जर आपण सोर्स बघितला, दोन सोर्सेस आहेत, दोन वेगवेगळ्या NCERTमध्ये याबद्दलची माहिती आलेली आहे। एक तर तुम्ही तुमचं 12वीचं पुस्तक बघा, फंडामेंटल ऑफ ह्युमन जॉग्राफी, फंडामेंटल ऑफ ह्युमन जॉग्राफी, पान नंबर आहे 29 आणि त्यामध्ये तुम्हाला इथे खाली दिलेलं आहे बघा, झूमिंग म्हणजे झूम हे कुठं आहे तर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आहे, मिल्पा सेंट्रल अमेरिकेमध्ये येतं आहे, मेक्सिको सेंट्रल अमेरिका मेक्सिको तिथे मिल्पा येतं आहे आणि इंडोनेशिया आणि मलेशियाच्या भागात लाडांग येते। आता आपल्या प्रश्नाकडे आपण आलो तर हे इथे झूम जे आहे ते इंडियामध्ये, म्हणजे काय झालं, A4 झालं। A4 म्हणजे तुमचं दोन ऑप्शन इथे एलिमिनेट झाले, बरोबर। त्यानंतर सेंट्रल अमेरिकेमध्ये आपण काय बोललो आता, मिल्पा आहे। सो मिल्पा इट इज इन सेंट्रल अमेरिका, म्हणजे B3 आहे। B3 कुठे दिलेला आहे, देयर इज ओनली वन ऑप्शन, ऑप्शन नंबर 2, ठीक आहे। ब्राझीलमध्ये रोका आणि इंडोनेशिया तिथे दिलेलं होतं आता लाडांग, बरोबर आहे। सो हा एक प्रश्न त्यामध्ये आलेला आहे आणि याचा अजून एक सोर्स आहे, तुमचं 10वीचं पुस्तक कंटेम्पररी इंडिया पार्ट 2 आणि त्याचा पान नंबर आहे 30। इथे तुम्हाला भली मोठी एक यादी देऊन ठेवलेली आहे किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये काय काय नावं आहेत शिफ्टिंग ॲग्रिकल्चरला। जसं इथे आपण बघितलं, मिल्पा मेक्सिकोमध्ये आणि सेंट्रल अमेरिकेमध्ये, कोनुको व्हेनेझुएलामध्ये, त्या प्रश्नामध्ये रोका हा शब्द आलेला होता, रोका कुठे आहे, ब्राझीलमध्ये आहे। सेंट्रल आफ्रिका तिथे काय, मॅसॉल, लाडांग इंडोनेशियामध्ये आणि रे आहे व्हिएतनाममध्ये। आणि त्याच पद्धतीने भारतात देखील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे नावं आपल्याला बघायला मिळतात। आणि मग त्यातल्यात आपण इथे जर बघितलं आहे, कुमारी वेस्टर्न घाट्समध्ये कुमारी हा शब्द येतो। एका MPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न एकदा विचारून झालेला आहे, ठीक आहे। सो हा तुमचा झाला पहिला प्रश्न आणि त्याचा सोर्स आपण दोन NCERTमध्ये इथे बघतोय। आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊ। हा प्रश्न याआधीही आपण बोललो होतो, 2017मध्ये 2018मध्ये दोन्ही वेळेस हा प्रश्न आलेला होता अशा पद्धतीचा। आणि काय दिलेलं आहे बघा, कॉलम 1 आणि कॉलम 2 एका साईडला थिअरी दिलेल्या आहेत आणि ती थिअरी कोणी दिली ते दुसऱ्या बाजूला दिलेलं आहे। यामध्ये पुन्हा सेम लॉजिक आहे, नेब्युलर थिअरी कोणी दिलेली आहे तर लॅपलास, इमॅन्युएल कांट आणि लॅपलास असे दोन नावं आपण तिथे बघतो। सो नेब्युलर थिअरी, दुसऱ्या बाजूला आपण लॅपलास, एवढं जरी आपण जोडलं C1 म्हणजे तुमचं आन्सर काय येतं आहे, 1 येतं आहे, ठीक आहे। याचा अगेन सोर्स कुठे आहे तर फंडामेंटल ऑफ ह्युमन जॉग्राफी, फिजिकल जॉग्राफी, त्या NCERTमध्ये याचा सोर्स आहे, ठीक आहे। ओके, हा झाला तुमचा दुसरा प्रश्न। आता पुढच्या प्रश्नाकडे या, थर्ड क्वेश्चन विच कॅन बी सीन फ्रॉम NCERT। काय म्हणतात बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग स्टेटमेंट, झेलम इज ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर इंडस अँड फ्लोज थ्रू वुलार लेक, ओके, अँड देन सतलज इज साऊदर्न ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर इंडस। असे दोन वाक्य इथे दिलेले आहेत, सतलज इज साऊदर्न ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर इंडस, ओके। आता यामध्ये आपण आपल्या NCERTमध्ये आलो, इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट आणि 11वीचं पुस्तक आहे, पान नंबर 41, पान नंबर 41 आणि इथे झेलम नदीबद्दल एक माहिती दिलेली होती त्या पानावरती। काय म्हणलं बघा, इट फ्लोज थ्रू श्रीनगर अँड वुलार लेक बिफोर एंटरिंग इनटू पाकिस्तान, म्हणजे वुलार लेकमधून ती नदी जाती आहे असं तिथे त्यांनी सांगितलेलं आहे। अँड
ट्रिब्युटरी ऑफ इंडस, येस, त्या हेडिंगच्या खालीच हे सगळे नद्यांचे नावं दिलेले होते. म्हणजे झेलम इज ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर इंडस अँड फ्लोज थ्रू लेक वुलार, दॅट इज करेक्ट. आणि दुसरं काय, सतलज इज साऊदर्न ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर इंडस. म्हणजे काय तर सिंधू नदी, इंडस नदी जी आहे त्या नदीला ते दक्षिणेकडून येऊन मिळते असं त्याचा अर्थ होतो. आता इथे जर आपण बघितलं तर त्या पुस्तकामध्ये, त्याच धड्यामध्ये इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला हा नकाशा दिला आहे आणि या नकाशामध्ये इथे तुम्हाला इथून इंडस नदी वाहताना इथे दाखवलेली आहे आणि इथून जर आपण बघितलं ही सतलज नदी खालून येते अशी, म्हणजे काय तर दक्षिणेकडून, साऊदर्न साईड. दिस विल बी नॉर्दर्न साईड, दिस विल बी साऊदर्न साईड. तर इथून आपण क्लिअरली बघू शकतो किंवा सतलज ही काय आहे तर तुमची साऊदर्न ट्रिब्युटरी आहे, दक्षिणेकडील उपनदी आहे. त्यामुळे हे दोन्हीही वाक्य इथे बरोबर आहेत, दोन्हीही वाक्य बरोबर आहेत आणि तुमचं उत्तर काय असायला पाहिजे, 3 उत्तर असायला पाहिजे. स्टेटमेंट ए अँड स्टेटमेंट बी आर करेक्ट. ओके, सो हा झाला तुमचा तिसरा प्रश्न जो NCERT मधून टॅकल होऊ शकतो. चौथा प्रश्न बघा, इथं तुम्हाला 3 कॉलम दिलेले होते, डॅम्स, प्रोजेक्ट, रिव्हर आणि स्टेट. एका बाजूला डॅम किंवा प्रोजेक्ट, दुसऱ्या बाजूला रिव्हर आणि तिसऱ्या बाजूला स्टेट. आता यामध्ये तेहरी, दलहस्ती, शिवसमुद्र आणि राणा प्रतापसागर प्रोजेक्ट. आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर प्रॉपर तिथे पेअर कोणती आहे, जी करेक्ट पेअर आहे ती इथे बनवून दाखवायची आहे. आपल्या NCERT मध्ये आपण आलो, NCERT मध्ये पुन्हा इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट, तिथे मेजर रिव्हर्स अँड डॅम्स नावाचा एक नकाशा दिलेला होता. मेजर रिव्हर्स अँड डॅम्स नावाचा एक नकाशा आहे. आता इथे जर आपण बघितलं तर राणा प्रताप सागर प्रोजेक्ट इथे दिलेलं, राणा प्रताप सागर, आणि बाजूने इथे चंबल नदी वाहून येताना दिसते, चंबल नदी. ओके, त्यानंतर इथून वरती जर आपण बघितलं सालाल प्रोजेक्ट तो एक दाखवला आहे, तेहरी दाखवलेला आहे, तेहरी डॅम तो एक प्रोजेक्ट दाखवलेला आहे. आणि आपल्या प्रश्नाकडे आपण आलो तर इथे आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे बघा, राणा प्रताप सागर प्रोजेक्ट. राणा प्रताप सागर प्रोजेक्ट कुठे असणार आहे तर तो चंबल नदीवरती आणि राजस्थानमध्ये. म्हणजे एक तर पेअर ही बरोबर येणार आहे, D3 आणि 1, D3 आणि 2, राईट. सो D3 आणि 2 कुठे दिसतंय का इथे, कुठे दिसत नाही आहे. आता आपण आपल्या या पहिल्या ऑप्शनमध्ये आलो, तेहरी डॅम. तेहरी धरण हे कुठे आहे तर उत्तराखंडच्या भागामध्ये आहे. नकाशामधून तेवढं जरी आपल्याला लक्षात येते किंवा तेहरी धरण कुठे आहे तर हे उत्तराखंड आहे, दिस इज उत्तराखंड. आणि तिथे बाजूला काय दिलेलं आहे मग, तेहरी धरण हे उत्तराखंडच्या भागामध्ये, म्हणजे A आणि 3 असं कुठे ऑप्शन दिसतंय का, तसंही दिसत नाही. म्हणजे तेहरी धरणाचा ऑप्शन जो आहे तो चुकीचा इथे मॅच होणार आहे. त्यानंतर दलहस्ती प्रोजेक्ट. आता दलहस्ती प्रोजेक्ट जो आहे हा चेनाब नदीवरती आहे, चेनाब नदीवरती आहे आणि तो कुठे आहे तर जम्मू काश्मीरच्या भागामध्ये आहे. म्हणजे B4 आणि 1, B त्यानंतर तुमचा 4 आणि 1 असं कुठे ऑप्शन दिसतंय का, B4 आणि 1, तसंही ऑप्शन कुठे दिसत नाही आहे, B4 आणि 1. आता एकतर मग उरलं काय तुमचं शिवसमुद्रम डॅम. शिवसमुद्रम डॅम हा कुठे आहे तर तुमचा कावेरी नदीवरती आहे आणि कुठे आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो कर्नाटकामध्ये आहे. आणि मग यामुळे इथे काय होतं आहे तर C1 आणि 4 म्हणजे ऑप्शन 1 जो आहे तो राईट येतो. आता हा प्रश्न तसं बघायला गेलं तर असं नाही म्हणता येणार की डायरेक्टली NCERT मध्ये जसंच्या तसं दिलेलं आहे. बट द पॉईंट इज की हा जो नकाशा आहे या नकाशावरून बऱ्यापैकी तुम्हाला एक प्रकारे आयडिया येऊ शकते की कुठे कोणते कोणते डॅम्स आहेत. म्हणजे पुन्हा असं होणार नाही ना की हाच प्रश्न पुन्हा येणार, बट असे नकाशे व्यवस्थितपणे बघत राहणं गरजेचं राहणं. ठीक आहे, सो दिस इज वन पार्ट. आता पुढच्या प्रश्नाकडे या. पुढचा प्रश्न आहे, एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन्स. स्टेटमेंट ए काय दिलेलं आहे, एव्हरी लॉन्गिट्यूड हॅज डिफरंट लोकल टाइम ड्यू टू रोटेशन ऑफ द अर्थ. एव्हरी लॉन्गिट्यूड हॅज डिफरंट लोकल टाइम ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ. आणि दुसरं काय म्हणतात, द स्टँडर्ड टाइम सिस्टीम इज युटिलाइज टू रिमूव्ह डिफरन्स इन द लोकल टाइम. असे 2 वाक्य इथे दिलेले आहेत. आता पुन्हा आपण आपल्या NCERT मध्ये आलो आणि एकदम सुरुवातीचे 6वीचं पुस्तक आहे आवर हॅबिटॅट, अर्थ आवर हॅबिटॅट, आणि पान नंबर आहे 15. आता त्या पुस्तकामध्ये तुम्हाला इथे पहिले तर त्यांनी इथे देऊन ठेवलेलं आहे किंवा वेगवेगळ्या भागामध्ये हे जे पहिलं लिहिलेलं ना, एव्हरी लॉन्गिट्यूड हॅज डिफरंट लोकल टाइम ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ.
एव्हरी लॉन्गिट्यूड हॅज डिफरंट लोकल टाईम. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर पूर्ण त्यांनी दिलेलं आहे किंवा लॉन्गिट्यूड्स जसं आपण म्हणतो की 15 डिग्री ईस्टला गेलो तर टाईम वेगळा असेल, 15 डिग्री वेस्टला गेलो तर टाईम वेगळा असेल. सो एव्हरी लॉन्गिट्यूड इज हॅव्हिंग डिफरंट लोकल टाईम आणि हे यामध्ये पहिलं तर त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आता असं का बरं आहे, असं का बरं आहे तर द लोकल टाईम ऑफ प्लेसेस विच आर ऑन डिफरंट मेरिडियन्स आर बाउंड टू डिफर. लाईक जर आपण बघितलं तर अशा केसमध्ये काय होणार, टाईम जर चेंज होतोय तर असं नाही होऊ शकत की एका भागामधून रेल्वे समजा 2 वाजता निघाली पण दुसऱ्या भागामध्ये ती रेल्वे जी आहे टाईम जर डिफरन्स असेल तर दुसऱ्या भागामधल्या जे लोक राहत आहेत दुसऱ्या भागात त्यांच्यासाठी काय होतंय, ती रेल्वे समजा 3 वाजता निघाली. असं कसं काय होऊ शकेल. म्हणजे पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ती रेल्वे 2 वाजता निघाली पण समजा आपण म्हटलं मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ती 4 वाजता निघाली. असं कसं काय होऊ शकेल. सो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज होऊ शकतात आणि त्यामुळे आपण काय करतो इथे तर स्टँडर्ड टाईम सिस्टीम इज युटिलाइज टू रिमूव्ह डिफरन्स इन दी लोकल टाईम. म्हणजे आपण आपलं काय केलेलं आहे 82.5 डिग्रीची जी आपण स्टँडर्ड मेरिडियन घेतलेली आहे. सो ही का बरं घेतलेली आहे, कारण सगळ्या भारतामध्ये टाईम जो आहे तो या मेरिडियनच्या हिशोबाने आपण मोजणार. दॅट विल बी आवर स्टँडर्ड टाईम सिस्टीम, राईट. त्यामुळे इथे ए आणि बी हे दोन्हीही वाक्य बरोबर आहेत. म्हणजे तुमचं उत्तर 1 असायला पाहिजे. स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर करेक्ट. ओके. सो त्याचा सोर्स आपल्याला इथे 6वीच्या पुस्तकामध्ये बघायला मिळतो. सो इथपर्यंत हे काही क्वेश्चन्स आपण बघितलेत जे आपल्या NCERT मधून टॅकल होत आहेत आणि काही डायरेक्ट आहेत काही इनडायरेक्ट आहेत. बट हॅबिट ऑफ रीडिंग NCERT विल बी इम्पॉर्टंट. का, कारण हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जर इझिएस्ट काही सोर्स असेल तर तो हा NCERT राहणार आहे आपल्यासाठी, राईट. सो त्यामुळे आपण हे प्रश्न इथे या सिरीजमध्ये डिस्कस करतोय. इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो आता 23चा पेपर आपला जो आहे त्यामध्ये नेमके कसे प्रश्न आलेले आहेत हे आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.